स्वतःना हातानं घास घालतात, खाऊ पिऊ घालतात. पक्षी येतात, त्या पक्ष्याने खाऊ पिऊ घालतात. पण भीती ही प्रत्येकाला आहे की असं कसं घड असेल. रेवणनाथाला वाटलं कसं घडू शकल की पक्षी माणसाला भेटतात. वाघाचं गाईचं वैरत्व आहे, दुश्मनी आहे, एका जागेवर येऊ शकत नाही. तर असं कसं होत असेल. लोक म्हणले नाही होत आहे, ते महात्मा तसा करतोय. तुम्ही डोळ्यानं जाऊन बघा. रेवणनाथ आला आणि रेवणनाथ बघायला लागलेले तर की हा महात्मा काय करतोय ते पाहुणे आश्चर्यवंत मने वचन चरी कैशी सोडून द्वैत तरी फेडूया संशयात प्रत्येक सिद्ध कोण. आता रेवणनाथानं बघितलं जे द्वैत भाव आहे. पक्षाला वाटतं ही माणसं मारतील किंवा माणसाला पक्षी भेटतात, पण ह्याच्यावर न भीता याच्या जवळ येऊन खांद्यावर डोक्यावर बसतात. वाघ सिंह आहे हे पण हल्ला करतात माणसावर, पण काहीच नाही. आपण बघू असं कसं होत, आपल्याला का होत नाही, आपण का असं करू शकत नाहीत, असा विचार रेवणनाथाच्या मनात आलेला आहे. मांग शीघ्र येऊन आपल्या सदनी जाऊन बसला एकांतस्थनी मने दंत मंत्र या प्रयोगुनी प्रत्यक्ष कोण सिद्ध ते. घरी आलेला आहे, घरामध्ये बसलेल्या एकांत ठिकाणी दत्त भगवंताने महमान सिद्धीचा मंत्र सांगितलेला होता आणि त्या महमान सिद्धीचा मंत्र जपायला सुरुवात केला रेवणनाथाने. मग तो प्रत्यक्ष सिद्ध मने महाराजा विशार बुद्धी कवन काम काय सिद्धी प्रत्यक्ष केले तो आत्मा ते. महमान सिद्धीचा मंत्र जपल्या बरोबर महमान नावाची सिद्धी महिमान सिद्धी जवळ आलेली आहे. म्हणू लागली महाराज मी सांगितलं होतं तुम्हाला त्या शेतामध्ये की तुमचे काम पूर्ण होतील. तुम्ही म्हणलात की सिद्धी म्हणजे मुखातून शब्द गेला प्राप्त झालं, शब्द गेला तेच काम कसं होणार. आणि मी काय तुमच्या बरोबर राहू शकत नाही. तुमचं कार्य होईल, तुमचं काम होईल, पण आता प्रत्यक्ष त्या सिद्धीला प्रगट होण्याचा मंत्र जपला. सिद्धी म्हणते मला का बोलवलं, कशामुळे बोलवलं. एरू म्हणे ओ कृपा सरिते तृष्ट करीशी सर्व जनाते त्याची रीती पक्षी कुळाते तृष्ट करी श्वाप देखी. आता रेवणनाथ म्हणू लागले सिद्धी हे माते सगळे लोक तुझ्या आणि ह्या महिमेच्या योग्य करून तुझ्या ह्या शक्तीनं सगळे तृप्त झालेले, तर ज्याला जे पाहिजे ते मिळवून मी दिलेलं आहे त्यांच्यासाठी. पण आता एक काम करायचं, हे जी पक्षी आहेत, हे जी पशु आहेत, हे पण तृप्त झाले पाहिजेत. या म्हणले की आले पाहिजेत आणि माझ्या हातानं घास खाल्ला पाहिजे आणि गेले पाहिजे, हे काम करा. तृष्ट करिता तृष्ट करशी तरी कैसे हातून याच्या दे बुद्धीस मम सिद्धी स्वयंगास सांगो पावे जननीये. आई तुम्ही त्यांना तुष्ट कसं करायचं, तृप्त कसं करायचं. जे वैर भाव आहे पशूंचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा, ते नाहीसा करायचा एक. आणि दुसरी गोष्ट पक्षी माणसाजवळ येतात, हे जे भेण्याचा द्वेत भाव आहे ते द्वेत भाव संपला पाहिजे, भीती संपली पाहिजे. आणि ते येऊन शिनी माझ्यापाशी माझ्या हाताने घास खाऊन गेले पाहिजेत, असं करा. एरी ऐकून या वाघ उत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर होणार नाहीत उदुत पार ब्रह्मोत्तव वाचानुई. अरे बाबा पक्षी आणि पशु अद्वैत पर कधी होणार नाहीत, अद्वैतपणा त्यांच्या ठिकाणी येणार नाही. आणि अद्वैत भाव निर्माण होण्यासाठी ब्रह्मवेता लागतो. ब्रह्मवेता जर असेल तर निश्चित अद्वैत होऊ शकतात पशु आणि पक्षी. मी सिद्धी आहे, सिद्धी लावी पिशे तया कोण पुशे मेले पाणी राजहंशी काय जाणे. सिद्धीने काय होतं, येड होतं येड पिस
तर ती सिद्धी म्हणली माझ्याच्यानं होणार नाही, त्याला ब्रह्मवेता लागतो. आणि त्या ब्रह्मवेत्याला असं झालं पाहिजे, तो असा होत असतो की सर्व प्राण्याच्या ठिकाणी माझ्यामध्ये जे चैतन्य आहे, जे ईश्वरी शक्ती आहे, ही सर्व त्या प्राण्यांच्या ठिकाणी आहे. आणि मी आणि ते माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही फरक, एक किंचितही फरक नाही. कुणाविषयी द्वेष भाव नाही, कुणाविषयी वैरत्व नाही, शत्रुत्व भाव नाही. आणि ते ब्रह्मवेता आणि त्याच्या जवळ ते येत असतात. असं माझ्या जवळ ती कशी येतील, येऊ शकत नाहीत, अशी ती सिद्धी म्हणते. जो स्वस्थानावर आणि जंगमात सर्वादे नांदे हृदयात, तयाची या गोष्ट हा निश्चिंत, जो अवधूतपणे वासत जे असे. स्थावर आहे, हालचाल करणार आहे, चैतन्य आहे. आणि जे अचेतन आहे, अचेतनामध्ये हे ज्याचा वास आहे आणि चैतन्यामध्ये ज्याचा वास आहे. पशु पक्षी असतील, नाही पृथ्वी आकाश आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, हे सर्व काही ईश्व आहे. या ईश्वामध्ये जो निवासी झाला आहे, ईश्वामध्ये ज्याचा वास आहे आणि ज्याला त्या वासाची अनुभूती आहे, ज्याला तो ईश्व निवासी अनुभूती, आणि त्याच्याजवळ ती येत असतात. कारण त्यांना त्याची भीती नसते, किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे ती पशु येतील, पक्षी येतील, सगळं काही येत असतात. आणि तो ब्रह्मवेता पाहिजे, महिमान सिद्धी ब्रह्मवेता नव्हती. हे महाराजा एक बोला, जो जलरूपी होऊन ठेला, जो जला तो जला माझी या मिळवला, आश्चर्य काय उरले जी. महाराज ब्रह्मवेता असं आहे की ईश्वामध्ये विश्व होऊन गेला. पाण्यामध्ये मिठाचा खडा टाकला, पाण्यामध्ये गार टाकली, समुद्रामध्ये टाकली, त्या गारेचा त्या समुद्रा एवढा व्यापकपणा झाला. ती गार समुद्र व्यापकपणा झाली आणि मिठाचा खडा पण समुद्र एवढा झाला, पाण्यामध्ये विरघळून गेला. आणि जो ब्रह्मवेता आहे, जी ईश्वर शक्ती आहे, जी ईश्वर रचना आहे, जी ईश्वरानं निर्माण केलेली आहे, ज्याचा ईश्वर शक्तीमध्ये वास झालेला आहे, तो ब्रह्मवेता झाला. आणि त्या ईश्वर शक्ती एवढा तो तितका महान झाला, तेवढा मोठा झाला. आणि त्याच्याशिवाय हे कुणालाही जमणार नाही. आम्ही एक त्या ईश्वर शक्ती मधल्या त्या ईश्वरांच्या नौकर आहोत, असं ती महिमान सिद्धी म्हणू लागली. तेवी ब्रह्मपारायण होता, मग चराचरी नुरे दैव वार्ता, आदिष्टा झाली या अदृष्टा झाला सर्व भूता, चराचरी महाराजा. झाला की चराचरामध्ये द्वैत भाव त्याच्यातला संपलेला आहे. आणि त्याचा द्वैत भाव संपला ना की त्याला सर्व चराचर एकमय. ते कुणाला एखाद्या दगडाला दिये म्हणला, माऊलीनं भिंत चालवली, हो जड भिंत चालवली माऊलीनं. का चालवली? ब्रह्मवेते होते ते, आणि ती भिंत चालली चांगदेवाच्या समोर गेलेली आहे. तो ब्रह्मवेता झाला की त्याला ह्या जगतामध्ये ही द्वैत नावाची गोष्ट संपली की अद्वैत झाला. की पशु येतील, पक्षी येतील, जे न कुणी येऊ शकल, झाड सुद्धा येईल एखादं, असं ते महिमान सिद्धी रेवणनाथाला म्हणू लागले. मग तो प्राणी सर्वभूता जगाते मनी अत्पता, आणि मग देही तेही मागील त्याते, सखा सोयरा आणि आपुला. ब्रह्मवेता जर झाला, सलग असताना पाय हळूच टाकतो, माझ्या पायाखाली काहीतरी चेंगरल आणि मला त्याचा त्रास, आणि त्या ब्रह्मवेत्याला त्याचा त्रास होत असतो. अंगावर हात फिरवायचा झाला तर कुठेतरी माझे ते जे केस आहेत शरीरावरले, या केसाली काय त्रास होईल. जर डोळे उचलून कुणाकडे बघितलं तर माझ्या बघण्यामुळे कुणाला त्रास होईल, आणि ते त्रास मला आहे, त्याला नाही, तो त्रास मला आहे. ते चालत असताना, वाटानं चलत असताना हे वाऱ्यानं चाललाय का चलायला लागला, अशी त्या महात्मेची अवस्था असते. आणि ते ब्रह्मवेता जर झाला तर काय अशक्य आहे, पण मी ब्रह्मवेता नाही. रेवणनाथाला ती महिमान नावाची सिद्धी सांगू लागली. तरी आता शैल्यावंता आदि व्हावे
ब्रह्मवेत्ता त्यावरी बोले रेवणी नाता ब्रह्मवेत्ता करी माते. अरे बाबा तू आता ब्रह्मवेत्ता हो. रेवणनाथ म्हणले आई मला करा की ब्रह्मवेत्ता. सिद्धीनं ब्रह्मवेत्ता केल्यावर सगळे सिद्धीच्याच मागे लागले असते की मला ब्रह्मवेत्ता कर म्हणू लागले तर. ये रे म्हणे चतुरा खानी यात्रीनंदन तुझा स्वामी त्या ते सतोनी अवघ म्हणी साध्य करुनी घेई का. सिद्धी म्हणू लागले भगवान दत्तात्रय तुमचे गुरु आहेत, जा आणि त्यांची प्राप्ती करून घ्या, ते ब्रह्मवेत्ता करतील तुम्हाला, असं ती महिमान सिद्धी म्हणू लागली. जो तुझ जो सहाय्य झाला जाण मग पक्षी परिपक्ष द्या दुतापन काय असे तेवढी कठीण देवा करी येतील की. ब्रह्मवेत्याला उपमा कुणाची देता येत नाही. परिसाची उपमा दिली तर परीस लोखंडाचं सोनं करतो, पण लोखंडाला परीस करीत नाही. कल्पवृक्ष कल्पलेलाच देतो, मग चांगली कल्पना करा किंवा वाईट करा, पण त्या मागणाऱ्याला कल्पवृक्ष तयार करत नाही. तसं ब्रह्मवेत्ता व्हायचं असेल तर दत्त भगवंताकडे जा, ते स्वयं ब्रह्मवेत्ता आहेत आणि त्यांनी एकदा का तुम्हाला दिलं ते ब्रह्मवेत्ता पद कुणीही राहून घेणार नाही आणि हिसकावून चोरी होणार नाही. महिमान सिद्धी सांगू लागले. सो लोक भूलोक तपोलोक सर्वाशी सुरवर अनेक चरण सेवा देवावी देवाविक वंचितीर मग तुझी. अरे बाबा स्वर्गातले लोक, पाताळातले लोक, मृत्यू लोक, भूर लोक, ब्रह्म लोक तुझ्या पायाची सेवा इच्छितील, न तीर्थ घेण्याची इच्छा करतेल. तू एकदा का दत्त भगवंत टाकून ब्रह्मवेत्ता झालास की. ऐशी सिद्धी बोलता वचना चित्त म्हणे हेची करीना मग सर्व त्याग करून काननात प्रवेशला. सिद्धीनं असं सांगितल्यानंतर आता मी हेच करणार. रेवणनाथानं सगळा त्याग केला, ते घर सोडलं आणि जंगलामध्ये गेले. जया ठाई भेटला दत्त तेथे जाऊन या बसला नाथ दत्त स्मरण ठेवून या चित्त वाट पाहे भेटी. दत्त भगवान भेट झाली होती, त्या ठिकाणी जाऊन बसले तर रेवणनाथ दत्त भगवंताचं चिंतन चालू आहे, वाट पाहू लागलेले. तर मनी दाटला भेटीचा योग त्याने आनंदकाचा झाला त्याग मग दिवसाचा दिवस शरीर भोग चुष्ट काक दावी असे. मनामध्ये तळमळ लागलेली, मला कधी भेटतील. तळमळीनं खाणं विसरलं, पिणं विसरलं, शरीर लाकडासारखं झालं, अशी तळमळ लागली. आणि त्या तळमळीनं त्या आस्थेनं ती प्राप्ती होत असते, अशी उगच होत नसते. कशा नाही, ती आस्था पाहिजे तेवढी. खाण्याचं विसरलं, पिण्याचं विसरलं, मी मरतो का वाचतो, जगतो का राहतो, काही नाही, सगळं विसर पडलेला आहे आणि दत्त भगवंताचं चिंतन चालू आहे. चालते तरुणाचे पूर्ण भक्षण घेतसे काय जे उडून दत्तयोगाचे भेटी कारण काय वाचे वेधीला. सहज उडून जर आला तर ते खाया लागलेले ते फक्त, पण दत्त भगवंताच्या भेटीसाठी एवढी तळमळ लागली रेवणनाथाला. ते पाहून या मच्छिंद्रनाथ मने हा लागला प्रयत्नात परी कोण गुरु आहे यात समजला नाही अद्यापी. मच्छिंद्रनाथाने विचार केला, त्यांना कळालं होतं की हा चमस नारायणाचा अवतार आहे, आपल्या नवनारायणापैकी एक आहे आणि ही अडकलाय ह्या सिद्धीच्या नादामध्ये. तर मच्छिंद्रनाथ म्हणले की आता हे लागलेला आहे मार्गाला, पण आता याचा गुरु कोण आहे कळाला नाही. गुरु कोण आहे ते पाहायला पाहिजे,
असे मच्छिंद्रनाथाने विचार केला. हा गुरु तो ऐसा कैसा करात रत्न दृष्ट उत्तर घालून फासा गेला आहे अभ्यास फासा निष्ठुल मन करोनिया. मला गुरु असा कसा भेटला असेल बरं. एक सिद्धी दिलेली आहे, सिद्ध रुपयाच्या गळ्याला फास लावलेला आहे, मन निष्ठूर केलेलं आहे. मन निष्ठूर करून कुठं गेला असा याचा गुरु मच्छिंद्रनाथ असा विचार करायला येतं. मग रेवण सिद्धाचा प्रताप पुसून घेतला जन मुखे माप ते पाहून तो सर्व जग माप बाप परोपकारी असे की. रेवणनाथाचे गावातल्या लोकांपाशी चौकशी केलेली आहे. लोक म्हणले काय सांगा, सगळ्या जगावर परोपकारी असा महात्मा होता रेवणनाथ. कुणी आलं, कुणाचं दुखणं आहे, कुणाला काय आहे, कुणाची काय व्यथा आहे, सगळं निवारण करत होते. असा उपकारी माणूस होता तो. कित्येकात घातले इच्छित अन्न कित्येकात दिदले अपार धन अपार जगाचे आणखी चरपण आरती आरती हरित जे खाऊ वाटते इच्छा भोजन मागल ते. नुसतं तेच नाही, खायला तर भरपूर खायचं. कुणी म्हणले का किलोभर सोनं द्या, हा ते सोनं बी, दागिने बी, आहेर, कपडे, असा महात्मा होता ते, असे लोक सांगायला येतात. ऐशे कोणी जनाशी गोष्टी चित्ती म्हणे हा प्रताप कोटी सिद्ध सक साधला जेठी कोटो तरी गुरु असा विचार कृपे. केला मच्छिंद्रनाथानं आणि एखाद्या गुरुच्या कृपेने याला एखादी सिद्धी मिळालेली असणार आहे, सिद्धी प्राप्त झालेली असणार आहे. मच्छिंद्रनाथ असा विचार करायला येतात. तरी आता सिद्धी कोण झाली आहे त्या स्वाधीन त्या सिद्धीची पंचारोन वार्ता स्तुती घ्यावयाची. कोणती सिद्धी आहे प्राप्त झालेली, तिला बोलवून घेऊन तिला विचारावं की तू कुणामुळं आणि त्या रेवणनाथाच्या अधीन झालेली आहेस. मग आणि माग मी नाव लगी मा महिमा इच्युत चित्ता प्राप्ती प्रकामा ऐशा अष्ट सिद्धी नामा पांचारिल्या प्रत्यक्ष. सिद्ध आणि मा गरिमा लगिमा ईशित्व वशित्व प्राप्ती प्रकाम्या महिमा ह्या अष्ट सिद्धेने बोलून घेतलं मच्छिंद्रनाथानं. अष्ट महासिद्ध येतात. प्रत्यक्ष होता तया शुभानयनी श्रीनाथाच्या लागल्या चरणी म्हणे नाथ म्हणे त्या ते पाहुणे उत्तर मज सांगावे. सगळ्या समोर आलेले तर मच्छिंद्रनाथाचं दर्शन घेतलं, पाय धरलेले तर मच्छिंद्रनाथ म्हणलेले तर मी एक विचारतो तुम्हाला, आलात ना तुम्ही, माझं तेवढा प्रश्नाचं उत्तर द्या. रेवण सिद्धी हा महापुरुष त्यात सिद्धी दासत्वत्व कोणी सांगितले आहे आम्हास गुरुवाक्य करून या. रेवणनाथाला जी सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि ती कोणा महात्म्याने प्राप्त करून दिलेली ते मला सांगा. त्याचा तो गुरु आहे. तव ती बोलती झाली महिमा माते आपुली दस्यत्व नेमा श्री दत्तात्रेय वधुमा मंत्र सिद्धी करून या. सिद्धीनं सांगितलं दत्त भगवंताने मला त्यांचा कार्य करण्यासाठी सांगितलेलं आहे. दत्त भगवंताच्या आज्ञेनं मी आणि रेवणनाथाचं काम करत होते. मग दत्तात्रेयचा हाय कोणी गुरु म्हणे हा बंधू संचारो आहे तर सर्व पारो हित इच्छे विचार केला दत्त भगवंत याचे गुरु आहेत, माझा हा गुरु बाहू आहे. जैसा अर्ध पिंड भाग मारुती देई उदवला योग परिषिता हरण भोगिया भोग सह्य होऊनी तयाचा. अर्ध पिंडाचे हनुमंतराव होते आणि राम आणि ते त्यांचा अर्धपिंड होता, परंतु त्याचा उपकार किंवा त्याचे मैत्रत्व किंवा त्याचा बंधुपणा सीता शोधी केली. मर्दिनीने खूप कष्ट केलं रामायणामध्ये. मुख्य पात्र हनुमंत आहेत रामायणामधले आणि त्याचा उपकार फेडला
तरी हा माझा गुरुबाहू आहे आणि दत्त भगवान याचे गुरु आहेत असं मच्छिंद्रनाथाने विचार केला. किंवा मागीर सांगे करून गोपाळ झाले वनरगन सर्व साध्य होऊन महात्मे कृष्ण वाढविले. मागल्या अवतारामध्ये वानर होऊन पाला खाल्ला नाही, रामाचं काम केलं पाला खाऊन वानराने. पण पुढच्या अवतारामध्ये भगवान कृष्ण परमात्मे आणि ते वानर गोपाळ झालेले आहेत. खूप खायला दिले दही दूध. तरी आपुला श्यामती चरण चरण चमस नारायण सप्तगती तरी आर्यवननाथ सिद्ध प्राप्ती साई आपुल आपण व्हावे सर्वासी. रेवणनाथ चमस नारायणाचा अवतार आहे तरी आपण रेवणनाथाला आता सहकार्य केलं पाहिजे मच्छिंद्रनाथाने विचार केला. मग तेथून या निघ्या ती वेगी गिरनार पर्वत आला चांग भेटल या स्त्री आत्म्याचे योग रेवण सिद्धी वार्ता कथिले. गिरनार पर्वतावर आले त्या ठिकाणी दत्त भगवंताची भेट झाली. रेवणनाथाची हकीकत दत्त भगवंताने सांगितले. सरितपणी या चरणी माता ठेवून या मने अनाथ नाता हे गुरुराया दयावंता साधक कहित भागसर. त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे. हे भगवान रेवणनाथाची काय अवस्था झाली असं मच्छिंद्रनाथ सांगायला. तरी आवनी अवतार पूर्ण प्रतीक चमस नारायण तो तुम्हा करिता करेश धरून महे लागी भोगत. नारायणाचा अवतार रेवणनाथ नावानं आणि तुमच्या भेटीसाठी खूप कष्ट भोगा लागलेला आहे, दुःख भोगा लागलेला आहे, तुमची वाट बघायला आहे आणि त्याचं शरीर वाळून गेलेलं आहे. निर्वाण करून या चित्ती बसला आहे कानना प्राप्ती तरी कृपा बोध मरुत गती तयावरी संचर असलेला रेवणनाथ निर्वाण तुमची भेट झाली तरच हलणार आहे. म्हणून तरी भगवान भेट घ्या त्या रेवणनाथाची. हा एक सिद्ध आणून या त्या भास घालून या गा दृष्टोत्तर फास तरी तो फास झाला कलेश मरण वाटा त्या दावी. एक सिद्धी कला देऊन शिनी त्या सिद्धी कला रूपी फास गळामध्ये घातलेला आहे. पण तो असणारा फास त्याच्या मरणावर बेतलेला आहे आणि तुमची वाट बघत तो त्या अरण्यामध्ये बसलेला आहे रेवणनाथ. जे ते झाली या तुमची भेटी ते बसला कानना पुटी आहार ते अजून या प्राण कंठी आणून या ठेविला. झाले तिथं जंगलामध्ये खाणं पिणं त्याग केला खायचा द्यायचा आणि तुमची वाट बघत बसलेला आहे दत्त भगवान. तोच्या झाली असती व्यक्त देहाची दरुदी आटली समस्त प्राण का सावित चतुर शोत कारसमयी दिदत सर्व शरीरावरील मांस संपलेला आहे, रक्त नाहीसे झालेला आहे, हाड मांस एक झालेला आहे, तुमचे वाट बघत बसलेला आहे आणि तुमची भेट नाही झाली तर देह त्याग करण्याच्या याच्यामध्ये आहे तो रेवणनाथ. सर्वांगीच्या शिर दृष्टा दळदळातिया दिसती महापुरुषा तो पोटपाट इशी लेशा हिटक मीठ स मिळवित सगळ्या अंगावर शिरा दिसायला लागलेल्या पोट पाटीला लागलेला आहे महाराज. खूप असणारा त्रस्त झालेला रेवणनाथ. तरी महाराजा सदैव भाव पाऊले वच्च करावी काय हितुके आव कृपा करणे नवे भले मै लागी मिरवावे. महाराज मोठेपणाचं हे लक्षण नाही. एक सिद्धी दिली आणि त्याला त्या फाशामध्ये अडकलेला आहे. महाराज असं करू नका, हे मोठेपणाचं लक्षण नाही. भेट घ्या त्यांची जाऊन भेटा त्या रेवणनाथाला.
लोहाचे कनक करी परिस तेने सोडिला पकार अस तरी परिस ऐशे कोण त्यास म्हणतील दगड मिरविला. लोखंडाचं सोनं करताय परेश, परंतु किती घासला लोखंडाला सोनच आहे ना, त्याला कोण परेश म्हणेल, दगडे म्हणतील दगड. की एक तमाचारी पूर्ण तेने सोडले चांगुलपण मग सवित राज काय कोण महिलागी बोल की. सूर्य उगवला, सूर्याच्या गावी अंधाराची काय गोटी. सूर्याच्या गावामध्ये अंधाराची गोष्ट नाही, सूर्याला अंधार नावाची गोष्ट माहित नाही. पण सूर्य उगवला ना अंधार भिन पडला, म्हणले सूर्य उगवला ना अंधार पडला, त्याला कोण सूर्यनारायण म्हणेल, दत्त भगवान. तसं तुमचं होईल बर का. तुम्हाला कोण म्हणेल, तुमच्या मोठ्या पानाला किंवा तुमच्या हा महात्मेपणाला शोभणारी गोष्ट नाही. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले तर आमचा वदर पाणी या स्पर्श जयाच्या मोली लागुनी मग तो सर्वादी लावून कवनी ते ठाई मिळवतशे जैशी आज चाला सहज स्थिती गुरुची असे कृपा मूर्ती तरी रेवण नाथ दे आहुती कष्टान दीन सोडावी. महाराज महाराज तुम्ही रेवण नाथाला भेट द्या आणि भेट नाही दिली तर त्या प्राणाशी जाईल, प्राणाला मुकेल. महाराज ही काही बरोबर नाही. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले तर पहा जीवेची केली लावणी सुकानले थोरपणी ते शुक केली या मही करुणी बुडून शके जीवित्व ते. झाड पाण्यानं वाढवलेलं आहे, काय झाडाला पाण्यानं वाढवलं, ते झाड तोडून पाण्यात जर टाकलं तर नाव वाढवलं म्हणून त्या पाण्याला झाडाला बुडू देत नाही. ती नाव आहे ना फळ्या लाकडाच्या फळेची नाव आहे हो, आणि ती पाण्यावर 10-10, 20-20 माणसाला घेऊन जाते. ते पाण्याचा धर्म आहे, त्याला पाणी म्हणतात, त्याची ती महती आहे, मोठेपण आहे. मी वाढवलंय म्हणून त्या फळ्याला त्या लाकडाला ते पाणी बुडू देत नाही महाराज. पण तुमचं कसं, तुम्ही जर नाही भेट घेता तर तुमचं हे जे मोठेपण आहे हे संपल्या जाईल. त्याची आणि ती पियुष भास शेवल्या उपार संजीवन पणास ते पुढील कोपल्या मृत्यू पणास पाठविल की महाराजा. तशाच प्रकारे अमृत पेल्याच्या नंतर मरण मेलेलं जिवंत होतं, पण त्या अमृतानं जिवंत नाही झालं तर त्याला अमृत कोण म्हणेल. तरी या त्या पियुष सरसाच्या गावी स्वप्न माझी या मृत्यू नाही तैसे तुमच्या दई औदार्य बहु वसतशे. महाराज अमृताच्या गावावर हे मरणाची गोष्टच नाही, वारताच नाही, मेले कुणी ऐकतच नाही, कारण रोज अमृत पितात. त्या गावामधले सगळे अमरच आहेत महाराज. तसं तुमच्या ठिकाणी खूप औदार्यपण आहे, खूप मायाळू आहेत. तुमचं कधीही असं मन कठीण नाही. तुम्ही तुमचं मन हे मेनासारखं आहे महाराज. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले तर ऐशे बोलल त्याचे युक्ती वचने ऐकून या दत्त हृदयी प्रेमनाचे डोलवून या ग्रीवार साचे हस्य करे आनंदे. असं बोलल्याच्या नंतर दत्त भगवान हसलेलेच मान हलवलेले आहे. मग तो उदार शांत दाता स्वयं घेऊन मच्छिंद्र नाता व्यान याज पुनी चित्ता तया ठाई पातरले. नाथाला बरोबर दत्त भगवंताने घेतलेलं आहे. व्यान नावाचं एक अस्त्र आहे, मंत्र जपलेला आहे. जलद गतीनं जायचं मनात आलं की त्या ठिकाणी हजर ते मंत्र जपला आणि त्या ठिकाणी रेवणनाथापाशी आले. परी त्या उभाया ओंबय मूर्ती जैसे उतरले दोही गवस्ती की इंद्रया वाचस्पती प्रत्येकपणी मिरवले. जणदोन सूर्य ओळख जेव्हा एक रेवांचा गुरु बृहस्पती आणि एक इंद्र असे दिसायला लागले तर एक की एक हरिया एक हर की द्रोण मंचार की मया गार प्रेम मारवत
येऊन या स्वर तया ठाई पतरले ते तो त्याचे देखील रेवणीनाथ कृष शरीर कष्टावंत अस्मित प्राण युक्त वाट पाहे दत्ताची. आणि रेवणनाथाचं शरीर वाळून गेलेलं होतं. दत्त भगवंताची वाट पाहत आहे. दोघं जणांनी बघितलं. मच्छिंद्रनाथ आणि दत्त भगवंतांनी पाहिलं. अलिक्षमिया कंठी प्राण पाहुण्याश्रमले स्त्री नंदन प्रेम कविता सदय पण माये जैशी बालका प्राणकंठाच्या ठिकाणी रेवणनाथ चालले. दत्त भगवंताने बघितलं. खूप दत्त भगवंताला वाईट वाटलं. जसे आई लेकराची भेट व्हावी, काही दिवसाला भेटावी, आणि तसं दत्त भगवंताची अवस्था झाली. की वच्चा लागिया जैशी गाय हमरडा फोडिया ती मोय तेविया स्त्री नंदे प्रेमे हृदय प्रेम बावे आळंगीला. वासरासाठी जशी गाय हंबरला फोडली तसं दत्त भगवंताने कडकडून मिठी मारली रेवणनाथाले. तेने चरणी ठेवून या माता होय प्रेमाश्रू दाटतात होय प्रेमाश्रू दाटता मने आजिया भेटली माझी माता निडर पाली. भगवंताने डोळ्यातून पाणी आले रेवणनाथाच्या आणि म्हणू लागले माझ्या आईची माझी आज भेट झाली. मग तो महाराजा तपोराज हदई दरी स्त्री आत्माज मग साधल्या तेजी तोज उच्चर वापारी ते. अशा प्रकारे दत्त भगवंत भेटलेले आहेत. आणि जे काय त्या मात्रे रेवणनाथाले आपला वरदहस्त ठेवलेला डोक्यावर. जैसा सुता लागी तात हित पुण्या परम होत तेवी दुर्वास मानलो होत रोहित मोहित होण्या हित मोहित शे. जसं वडील आपल्या मुलाला प्रपंचामध्ये तरबेज करतात किंवा त्याच्या शोधन करतात किंवा त्याला सर्व शिक्षण देतात, भक्त भगवान तसे आणि त्या रेवणनाथाविषयी करू लागलेले. परमा दारुण्या कृपा न्यारी करण्या पुण्या मंत्र व करुणी आपली मंत्र मोरी तेने तू घटिया ज्ञान काही निघुनिया गेली सर्वाशी. डोक्यावर हात ठेवला, कानात मंत्र फुकला, फुकल्याबरोबर अज्ञान नावाचा अंधकार नाही झाला किंवा अज्ञान नावाची काजळी संपून गेले. ज्ञान प्रकाश ज्ञानाचा रथामध्ये पडलेला आहे रेवणनाथाच्या. मग तो ज्ञानी या हृदयी विधी विटा नृत्य करिता सत्वचे चेहटा तेने करून या दौत वाटा काटा अवधुरा ते खुटीला. कसं प्रगट झालं, कानात मंत्र जपून फुकल्या बरोबर ज्ञानाची ज्योती प्रगट झाली आणि द्वैताचा काटा नाहीस झाला. हे मी आणि हे तू किंवा मी असा आणि तू तसा हे द्वैत भाव संपून गेला. मग कृपा दारुणी व्रज शक्ती बाईला चर्चिली देवे विभूती तेने करून या दे स्थिती शक्तिवान मिरविला. मंत्र जपल्याला विभूतीवर कपाळाला विभूती लावल्या बरोबर जे क्रस शरीर झालेलं होतं, वाळून गेलेलं होतं, चालता येत नव्हतं, असं सुंदर शरीर झाले, पूर्ण शक्तीचा संचार झाला रेवणनाथाच्या शरीरामध्ये. मग सवे घेऊन या रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त तेथे बसून या दिवस मित विद्यावासन नेसविले. पर्वतावर रेवणनाथाला दत्त भगवंताने नेलेलं आहे. त्या ठिकाणी खूप दिवस राहिलेला रेवणनाथाला ठेवून घेतलेला आहे. मच्छिंद्रनाथाला जेवढी विद्या शिकवली तेवढी विद्या त्या रेवणनाथाला शिकवली. ब्रह्मज्ञान सायास या पुलापणी केले पान तेने करून या ख्यापन चराचरी मिरविले. ब्रह्मज्ञान रूपी जे रसायन आहे ते रसायनाचं पान केलं, पाजलं, आणि पाजल्या बरोबर चराचर सगळं एक द्वैत नावाची गोष्ट संपली. लहान असेल मोठा असेल जे काय असेल ते मीच किंवा माझ्यामध्ये तेच आणि त्यांच्यामध्ये मीच ही अवस्था झालेली रेवणनाथाची. ऐसा झाला तया ते आभास की मीच स्वामीचा आभास मीच व्याप्त चराचरी असे एकदही मिरवले. गुरु आणि मी
योगी शिष्य हे द्वैत भाव संपून गेलेला एक देही एक अवस्था झालेली आहे रेवणनाथाची. मग पक्षी कुवात वाचरणा सहित आचारली आचारपणी पाषाण लयत शिमी येता पाचारित रेवणनाथ वंदावया. अनेक प्रकारचे पक्षी अनेक प्रकारचे पशु रेवणनाथाच्या दर्शनाला यायला लागले. तर आता द्वैत भाव संपला, द्वैत नावाची गोष्ट संपली. ते पशु आहेत आणि मी माणूस आहे हे संपलं, ते पक्षी आहेत आणि मी माणूस आहे हे संपलं की त्यांच्या मधलाही द्वेष गेला. आपल्यामध्ये जे द्वैत भाव होते दुसऱ्या विषयी जे द्वैत भाव येईल ऑटोमॅटिक त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी द्वैत भाव आलेला असतो आणि आपल्या मनामध्ये नाही द्वैत भाव आला की त्याच्याही मनात येत नसतो. तशी अवस्था रेवणनाथाची झालेली आहे. जैशी अवधूत दृष्टी होता मग रसायनी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिषी आर्था प्रवीण काया व्याकरणी. ब्रह्मवेत्ता झालेले आहेत रेवणनाथ. मग रसायनशास्त्र सांगितलेलं आहे, वैद्यक शास्त्र सांगितलेलं आहे, जे काय जे त्या नवनाथांची विद्या आहे त्या सर्व विद्या सांगितल्यात. धनुर्धराया जरत राणी वैद्य नटली चतुर्गत गायनी कोशशास्त्रातिया श्रोत रोहिणी चतुर्दर्शी विद्या निरोपिल्या. 14 प्रकारचे विद्या, धनुष्य विद्या, कोकशास्त्र आहे, घोड्यावर बसणं आहे, नाचकाम आहे, गायन आहे, कवित्व आहे, कवित्व तयार करणं, ते सगळ्या विद्या शिकवलेल्या आहेत रेवणनाथाला. 14 विद्या, 6 शास्त्र, 18 पुराण हे सगळं सांगितलं दत्त भगवंताने. उपरिया नाना शास्त्र प्रवीण अस्त्रे सांगितली मच्छिंद्र समान वर्जास्त्र या वाता कर्ण संजीवनी सांगितली. सगळे मंत्रविद्या, युद्धाचे वाताकर्षण विद्या मुख्य, वज्रास्त्र युद्ध करत असताना संजीवनी मंत्र सगळं शिकवलं. वातास्त्र धुमात्र अस्त्र अग्निअस्त्र नागास्त्र कामदास्त्र पर्वतास्त्र जलादिया खाद्य अस्त्र खर्गस्त्र ब्रह्मास्त्र निरोपिले. निर्विर्या रुद्रती वासन शक्ती देवास्त्र मोहन्यास्त्र वादनास्त्र गती ऐशिवर्णिया असो ऐशिवर्णिता कीर्ती अपारास्त्र मिरविला. मग नाथा पंथी या दीक्षा देऊन उमरी मुद्रा फाडी कान तोरित्वा माझी या दिव्य ज्ञान गया कथा ओपिली. आणि नंतर नाथ पंथाचे दीक्षा दिलेले आहे नवनाथांचे. ते काय त्यांची ते गळ्यात अडकायचं धोतर, अंगात घालायची ती काय बंडी, ते सगळं असणार वेशभूषा दिलेली आहे. दाविता शुद्ध सारंगणी अहोरात्र वाजे नानांगी कुबडी फावडी आदे प्रसंगी देह विदही मिरविला. आणि हातामध्ये ती वाघवाची सारंगी दिलेली आहे, कुबडी फावडी दिलेली आहे आणि असा नाथ पंथाचा वेश दिलेला आहे दत्त भगवंताने रेवणनाथाला. ऐसा होऊन या पूर्ण स्थिती मग सवे घेऊन मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वताशी गेले त्वरित नागेश्वरनाथ वंदिले. मार्तंड पर्वतावर मच्छिंद्रनाथ रेवणनाथ दत्त भगवान आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मार्तंड पर्वतावर ते जे 52 वीर आहेत त्या 52 वीरांची जी काय विधी आहे किंवा त्यांचं जे काय विद्यांचं वरदान घेण्यासाठी विधी ते करण्यासाठी आलेले आहेत. ते करून या देव दर्शन वदन घेतले विद्या कारण मग शबरी विद्या कवित्व चरण महेवरी मिरवत. पर्वतावर देवदर्शन केलेले त्या स्वस्तावर 52 वीर होते, त्यांच्याकडून विद्यासाठी वरदान घेतलेलं आहे. आणि जी शाबरी नावाची विद्या नवनाथाची ते कवित्व ते करण्यासाठी सांगितलेलं आहे रेवणनाथाले.
असो सर्व साध्य झाल्यावरी माऊंदे मांडले बहुत गजरी हरिहरा दिया साध्य करी गिरनार पर्वत आणले. आणि सगळं त्यांचं विद्याभ्यास झाल्याच्या नंतर विद्याभ्यासाचं उद्यापन करायला सर्व स्वर्गाचे हरिहरादी सर्व देव आलेले त्या ठिकाणी. स्वर्ग रुक भूलोक तपोरुक स्वर्गवासी पुण्यलोक गंधर्वादी सुरवर अनेक मानदेवादी आणले. स्वर्लोक भूलोक प्रत्येक आलेले तर गंधर्व आलेले तर ब्रह्मलोकाच्या ठिकाणी सगळे आलेले तर त्या कार्यक्रमाला उद्यापनाच्या. ब्रह्म इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ सुमचया पर्वताकार मांड्या ते पातरले. ब्रह्म इंद्र वरुण चंद्र सगळे आलेले आहेत माऊंद्यासाठी त्या कार्यक्रमासाठी रेवणनाथाच्या. 4 दिवस यथायुक्ती 16 भोगल्या परमती मग प्रसन्न होऊन यास कर दैवाते पूर्ववारा आपुले. 4 दिवस कार्यक्रम झालेला आहे जेवणाचा सगळे काही कार्यक्रम झालेले तर 4 दिवस त्या ठिकाणी सगळे देवता प्रसन्न झालेले तर आणि रेवणनाथाच्या अभ्यासाला वरदान दिलेले त्या देवतांनी सगळ्या. वर देऊन या सकल विद्येशी जाते झाले स्वयंस्थानाशी रेवण सिद्ध या तीर्थकट समया नाशी अतिस्तात मे पाठविला. सर्व देवता आपापल्या स्थानाला निघून गेलेले तर रेवणनाथाला सांगितलं जावं आता तुम्ही संन्यासी झालेले साधू महात्मे झालेले तीर्थयात्रा करा फिरा. तीर्थ हिंडता परमहिशी तो विटग्रामिया मानदेशी ते येऊन या मुक्कामाशी सहज तिथी राहिला. करत असताना विटा नावाचं गाव आहे मान नावाचा देश आहे एका गावामध्ये रेवणनाथ मुक्कामी आलेले आहेत त्या विटा नावाच्या गावामध्ये. तो ते सरस्वती ब्राह्मण जानवी का श्री तया लागून लावण्य रहित या स्वरूप पान चंद्रवाणी लाजवी तसे. गावचा ब्राह्मण आहे एक आणि त्या ब्राह्मणाची पत्नी सुंदर होती आणि त्या घरी रेवणनाथ गेलेले आहेत. अभय श्री पुरुष एक चित्ती येऊले लोळी चुंबक करीती किंवा जगप्रिया ग्रभस्ती आवचित योग प्रावित वाहिले. अशा प्रकारे जोडी होती की एक चित्ते बायकूने एक मानव नवऱ्याने एक मानव असे नव्हते. बाई एक म्हणली की त्याने एक मानाव एक म्हणलं की बाईनं 10 मानावे तर एक चित्ते 2 जण असा जोडा होता की खूप सुंदर होता. की मीना की म्हणी तो याची या सांगती की व्यवस्थानिया एक नीती की अभंगी या सिद्ध भक्ती सदा दाव्याली नांदत शे. पाणी आणि मासा एक भक्ती आणि ज्ञान अशा प्रकारे ती 2 जोडपे होते. त्यांना ये उभयता जाण प्रपंच वै वाटाती एक प्राण तरी इतके असून या जटली संतान शून्य माने मिळवत शे. त्या ब्राह्मणाच्या पत्नीचा ब्राह्मणाचा संसार चाललेला होता पण मूल बाळ पोटी नव्हतं. सप्तपुत्र झाले त्याशी परी ते बाळपणी पंचत्व द्याती 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय. पण कोणचं 5व्या दिवशी मेलं कोणचं 7व्या दिवशी 8व्या दिवशी 9व्या दिवशी 10व्या दिवशी असे मरून गेले 7 मुलं होऊन. तो षटपुत्र देहात पावले यावरी 7वे उदय पावले तो 12 दिन या वांचले तेने हर्ष विप्राम. अशा प्रकारे 10 दिवसाच्या आत सगळे मेले होते. 7वा मुलगा जन्मलेला होता आणि ते 12 दिवस वाचलं. त्यांना खूप आनंद झाला त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला. कांतेशिया म्हणे परमवेला रे पंचम षष्ठ बक्षिले काय ते 12 दिन या केवळ वाचले काय वेळ लोटली येणे. तो ब्राह्मण म्हणतोय आपले 5व्या दिवशी 4थ्या दिवशी
6व्या दिवशी 7व्या दिवशी मेलेले तर पण हे 7वं मुलगा आपले 12 दिवस वाचलेले याचा काळ वेळ टळून गेला. आता हे मरणार नाही. एका आणि या चुकल्या परिस तो 10 वर्षाचा होय आयुष्य, तरी आता या पुत्राशी भय नशे सर्वांगे. कळले की 10 वर्ष आयुष्य वाढतं. आता आपल्या ह्या मुलाला कसल्याही प्रकारची भीती नाही. ते ब्राह्मण म्हणू लागलाय. ऐशे कांतेशी बोलून वचन 1200 मांडले परमावडीने, ग्रही करून या पंच पक्वाने घाले भोजन विप्राशी. असं म्हणलेलं आहे 1200चं जेवण आणि पंक्ती चालू केलेलं आहे त्या ब्राह्मणाला जेवायला आणि घातलेलं आहे त्या ब्राह्मणानं. तो ते दिवशी रेवणी नाथ भिक्षा करीता आला, तेत आलक्ष्य न गाजवून त्या द्वारात पुढे पाऊल ठेवते. त्याच घरी आलेले भिक्षा मागण्यासाठी अलक्ष्य म्हणलेले, आलक निरंजन म्हणलेले आणि अंगणामध्ये उभे राहिलेले रेवणनाथ. तेव्हा ते विप्र देखील दुरुनी वाढले पात्र ठेवून धरणी, तैशेची बाहेर येऊनी नाता निकट लगबगे. ब्राह्मणाने पात्र वाढलेले जेवण्यासाठी त्या ब्राह्मणानं बघितलं दारामध्ये गोसाई आलेला आहे भीक मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी आणि लगबग बाहेर आलेला आहे तो ब्राह्मण. तेवी तेज पूजे हाटक कांती देखला विप्र म्हणे चित्ती, हा पूर्व तपस्वी अवतार भीती कोणतरी आहे की. नाताला बघितल्या बरोबर काय स्वरूप आहे, काय तेज आहे, कुणीतरी अवतारी पुरुष असो त्या ब्राह्मणाला वाटलं. जैसाची 16 लगबगी करून नाता चरणी मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोग जन माझ्या घरी आहे की. आणि रेवणनाथाच्या पायावर डोकं ठेवलं, महाराज आज जेवण इथंच करा, माझ्या घरी कार्यक्रम आहे जेवणाचा त्या 1200चा. ऐशे असून या माझ दारिद्र्याचा मनोरथ धावून जाता कि मार्थ, तरी ते हे तुमच या नवे यथार्थ अनाथ सनात करावे. महाराज माझी इच्छा आहे तुम्हाला जेव घाला मनुष्यने आणि तुम्ही जेवा, मी अनाथ आहे मला सनात करा असं तो ब्राह्मण म्हणतोय. की मी हीन दिन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण, सेवा चोरून तिथी कारण व्यर्थ संगती मिरवितो. काय सांगावं, मी हीन दिन मोठी जात आहे ब्राह्मणाची, पण माझ्याच्या अतिथीला जिथीत न सांगता येणारा त्याचं नाव अतिथी असतं. अतिथीची सेवा घडलेली नाही, अतिथीला भोजन घालणं होत नाही. काय करावं, मी अभागी आहे तरी महाराज जाऊ नका, माझी इच्छा आहे माझ्या घरी तुम्ही आज भोजन करा. ऐशे बोलून या लिम्नवाणी माता वारंवार ठेवे चरणी, आपला वर्णस्त टाकून विहार झाला भावनेने. त्यानं ब्राह्मणपणा बाजूला सारला, पुन्हा पाय धरायला लागलो होते ब्राह्मण आणि जेव्हा माझ्या घरी जेवण करा असं म्हणायला लागले. त्यावरी नाथ बोले त्याशी, आम्ही शूद्र तू विप्र मिरविशी, मज नमस्कार वयाशी तुझशी अर्थ नाही जाणजे. म्हणू लागलेत आम्ही शूद्र आहेत रे बाबा, तो आम्हाला नमस्कार करू नको, आमचं दर्शन घेऊ नको, तुला अधिकार नाही आमचं दर्शन घ्यायचा असं रेवणनाथ त्या ब्राह्मणाला म्हणू लागले. येरवाय कोणी या बोले वचन शुद्ध जातीचा ब्राह्मण, तो मातंगा करिता नमन अन्य वर्ण चुकेल कैसा. ब्राह्मण म्हणत आहे मातंगाला नमन करील शुद्ध जातीचा ब्राह्मण, पण अन्य दुसरी जी जात आहे त्यांना का करणार नाही, का करू नये त्यानं नमन असं तो ब्राह्मण रेवणनाथाला म्हणू लागलाय. कडू बक्षिता होय गोड होणार नाही दडू फुडा, प्रत्यक्ष मागितली जेने वेडा तरी त्या पिंडात धिक्कार. सांगावं कडून ते गोड कसं होईल, कधी होणार नाही असं रेवणनाथाला ते ब्राह्मण म्हणतोय. तर ऐशे वर्म निपुण मग कैसे देईल घडून,
परी देखिता ज्येष्ठ वचन ऐशी विनंती करीत ऐसे बोलता विप्र त्या ते मनात म्हणे रेवणीनाथ हा विप्र आहे प्रज्ञावंत बोला परी चालत रेवणनाथाची विनंती केलेली आहे. रेवणनाथाने विचार केला, हा भाविक दिसतो ब्राह्मण आणि बोलतो तसा वागतोय असं वाटतं, असं रेवणनाथाला वाटलं. ना तरी बोलता बोलता सोपे आचार दाविता हिट कापे तरी आता सोयाचे स्वयंते सिद्धा ते मिळू. नाहीतरी ब्राह्मण असे तर बोलण्याला हुशार असतात, बोलता बोलता सोपे असतात, पण आचरण करायचं म्हणलं की तीर कापे म्हणले. बोलता सोपे आणि आचरण करिता तीर कापे. रेवणनाथ म्हणलं तसं दिसत नाही, हे ब्राह्मण चांगलं. मग विप्राचा धरून या हात संचार करती त्या घरात उपरे नेऊन या स्वानंदात महाराजा बैसविला. ब्राह्मणानं हात धरलेला रेवणनाथाचा आपल्या घरामध्ये नेलेलं आहे, आसन टाकलेलं आहे, आसनावर बसवलं. पात्र लग बघिनी आणि वाढुनी सर्व पदार्थ भरी प्रेम करुनी पात्र निकटा बसुनी भोजन सारी नाथाचे. जवळ ब्राह्मण बसलेला आहे आणि कमी जास्त स्वतः तो ब्राह्मण बघत आहे रेवणनाथाच्या जेवणाचं. अन्य विप्र नेमो सकरांचे करी संगोपन पर्यापण उठे नाता पासून परमभक्तीने गुंतला. संगोपन दुसऱ्याला सांगितलेलं वाढायचं, पण नाथाच्या समोर रेवणनाथ बसलेले आहेत, रेवणनाथाच्या समोर ब्राह्मण बसलेला जीव घालाय. जैशी शर्केशी पिपिली या लिका काढून जाता दडपली मुका तेवी भक्तीचा धरून आवका विप्र गुंतला नाथ भक्ती. काढून घ्यायचा मुंगीच्या तोंडातून म्हणलं तर तोंड तुटून जाईल, असा हा ब्राह्मण रेवणनाथाच्या भक्तीला गुंतला. असो ऐसे परमभक्ती नाथांची झाली जठर कृती एरेकडे विप्रया पंगती गेली भोजन सारून झालेले आहेत. इकडं ब्राह्मणाने जेवण केले आणि गेलेले तर घरला. विप्र गेले आपल्या सदनी एकीकडे नाता लागून भोजन झालं या नम्र वाचून बोलता झाला विप्र ते. गेले इकडे रेवणनाथ जेवण झाला, हात जोडले काय म्हणते ब्राह्मण म्हणे महाराजा आजचा दिन वस्ती शेवावे माझे सदन उदया प्राप्त करून उठून जाणे जावे आणि उद्या उजळल्याच्या नंतर जा माझ्या घरी होऊन पाहून आता याचा परमादी अवश्य म्हणून या विधित कुमारी एकाच स्थानी शयन वरी नात नेहुनी पौरुलेला. रेवणनाथाला झोपण्याची सोय केलेली आहे, झोपवलं तिथं नेऊन त्या ब्राह्मणानं. शेनाथ शेनिया होता निद्रिस्त आपण भोजन सारुनी त्वरित वारा सार करून येत नातापाशी सत्वरे. झोपलेले तर ब्राह्मण जेवलेला नव्हता, कार्यक्रम होता ते आलेला जेवलेला वारा सार केले आणि परत नातापाशी आलेला आहे तो ब्राह्मण. मग सूर्य गेला असते अशी मग उठून बसला तपाशी पुन्हा वंदून या नाथ चरणाशी उपहार करावा म्हणत आहे. उठलेले आहेत रेवणनाथाने दर्शन घेतलं ब्राह्मण आणि उपहार घ्या थोडासा फराळ करा म्हणते ब्राह्मण रेवणनाथाले. तव नाथ म्हणे आता भोजन झाले आहे ना इच्छी मन मग आपुला नित्य नेम सारून पुन्हा शेण पौडेला. नाथाने सांगितलं जेवण झालं आता नको आणि दिवस मावळतीची जी पूजा आहे ती केली आणि परत झोपले रेवणनाथ. सरस्वती ब्राह्मण निकट बसून नाथांचे चतुरचे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण जेव्हा विप्रासी वर्ताला. काय त्याला रेवणनाथाच्या बसलेला पाय चोपत आहे. रेवणनाथाचे रात्रीचे 12 वाजले. काय झालं? बाळ जे होते माते पाशी सटवी झडपली त्याशी परमते झाली या कानक वेशी शोक सिंधू चंबला. आई
वर्षी होत ते 12 दिवसाचं, त्याला काय त्रास सुरू झाला की मोठ्यानं रडायला लागलं. हाक मारी सोंभाते मने बाळकान कासविषयी बहु होते, विप्र मने तया कांते होईल तैसे होऊ ते दे. आपल्या पतीला हाक मारायला ते ब्राह्मणाची पत्नी, लेकराचं खूप दुखायला लागले, कासावीस होऊ लागले. ब्राह्मण म्हणला आता जे व्हायचं असेल ते होऊ दे, माझी सेवा चालू आहे, अडथळा नको. तू न करिता आता काही अनुमान, निद्रभंग होईल नाथा कारण, आपले प्रारब्ध मुळीच हीन बर्वे कैसे होईल गे. करू नको. नाथ झोपलेले तर त्यांच्या झोपेचा भंग होईल, आपलं प्रारब्धच खोट आहे ना, आता चांगलं कसं होईल ते ब्राह्मण म्हणतंय. मागे आचारले माही पाप, मी भोगतो अनुप, आता ही मोडील स्वामीची झोप, सुरभ पुढे दिसेना. माझं खूप खूप पाप केलेलं आहे आणि त्या पापानं जन्म झालेला आहे आणि आता बी पाप होईल आणि पाप झालं की पुढच्या जन्मात भोगावं लागेल. स्वामीची झोप मोड होईल, जे व्हायचंय ते होऊ दे, गप्प बस. ऐसे बोलून या कांतेशी श्रीनाथाचे चरण चुरिती, ती सत्वर सुताचे होऊनी दूत बापाशी आकरेशीला. आपल्या सांगितलं आणि रेवणनाथाचे पाय चोपते ते ब्राह्मण पाय त्याला बसून शिने. त्या बाळाला नेण्यासाठी यमदूत आलेले तर काढून या चैतन्य जीव दशाप रूप, होऊन या गेला यम समीप, एरीकडे शिवस्वरूप बाळ देही मेवेला. आणि त्या लेकराची चैतन्य दशा जी आहे, जिवंतपणा म्हणजे काय, चेतना शरीरामध्ये ही चेतना आहे, जिवंतपणा आहे. चेतना संपलं की मेलं, काही नाही. चेतना काढलेली आहे आणि सूक्ष्म मध्ये हे म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार ते काढलेला आहे, त्याचा लिंग देह काढला आणि गेले मग घेऊन मेलं ते लेकरू 12 दिवसाचं. मग तो मायेचा मोह धरून हृदय पेटला विरग्र, मग मंद वृद्ध करुणी नयन, ज्वारी जेव्हा करीत मुलाच्या मायेनं ती आई रडू लागलेली आहे, हृदयाच्या ठिकाणी दुःखाचा आग पेटलेली आहे, रडत आहे ती. मग तो प्राप्त का ससमयी झाला, शयनीनाथ जागृती झाला, तो मंद हृदनी आक्रमसला एकांती तयाने. काय झालेले तांबडे फुटलेले रेवणनाथ जागे झाले तर हळूहळू रडायला आवाज कानावर पडला. अनाथ ऐकून या मंद हृदन, विप्राशी मने रडते कोण, हिरो मने बालकाचा प्राण, कासावीस होत शे. रेवणनाथ म्हणाले कोण रडायले हळूहळू. ब्राह्मण म्हणतोय माझं 12 दिवसाचं लेकरू, त्याला खूप दुखायला लागले, कासावीस व्हायला लागले. म्हणून या मोहमाये स्थित नाथा, अज्ञानपणी रडते कांता, ऐशी ऐकून या तयाची वार्ता, बाळाने म्हणत असे. माया आणि हे अज्ञानाचं लक्षण, अज्ञानपणे माझी पत्नी रडत आहे महाराज, असं तो ब्राह्मण रेवणनाथाला म्हणू लागलाय. मग तो विपया स्वयं कांते पाशी, येऊन या पाये स्वयं पुत्राशी, तव तो मिरविला प्रेत देहाशी, हाक मारुनी ते धवा. ब्राह्मण आलेला आहे, पत्नी कशी बघितलं त्या मुलाला तर मूल मेलेलं आहे. मने महाराजा प्राणाहित, बाळ माझे निश्चिंत, ऐशे कुण्या रेवन नाथ, परमचित्ती शोभला. माझं मूल मेलेलं आहे. रेवणनाथानं ऐकलं, राग आला रेवणनाथाला. मने मी या स्थानी असता, कैसा धडला कृतांता, तरी तो कृतांत पाहिन आता, पाहून या नाहीसा करीन मी. काळाला कशी सवड झाली, ते काळाला बघन आणि त्या काळाचा नाश करीन, नाहीसा करीन, असं रेवणनाथ म्हणू लागले. जैसे दृष्ट शब्द वधून ब्राह्मणाशी म्हणे बाळ आण, तो ते शरीर उचरून नाथा लागी अर्पत शे. रेवणनाथानं ब्राह्मणाला सांगितलं ते मेलेलं बाळ घेऊन ये, ते उचललेलं प्रेत आणि ना रेवणनाथाकडे दिलेलं आहे.
तव ते बाय परम गोमटी नाता आपले पायी दृष्टी चित्त हळूनिया मने नष्टी कर्म काय उदले. नाताने बघितलं सुंदर बाळ होत, नाताने विचार केला काय कर्म आहे, काय काय असावं बरं असं. विप्रया म्हणे बाळा तू ते इतके झाले काय निरांत एरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे. ब्राह्मणाला म्हणले एवढं झालं का बाळ? ते म्हणले सातवे महाराज. हा, बाळा होता बालपणी मृत्यू पावे 5-7 दिनी द्वादशी तप प्रज्ञे बाळ सातवे हे झाले असे. आणि 7 बाळ झाले, काही 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी मेले, पण हे 12 दिवस होते महाराज. तरी आता सोयशे ही प्रारब्ध आहे आमास ते सुर फर पाणी या कर्मदेश फळ कैसे देईल की. महाराज आता काय सांगा, आमचं कर्म प्रारब्धच वाईट आहे, तर चांगलं कसं होणार? होणार नाही. आमच्या प्रारब्धानुसार भोग भोगावंच लागेल. कर्माचे फळ कर्मातच असतात आणि जे पूर्वीचं आहे त्याला प्रारब्ध म्हणतात आणि जे सध्या चालू आहे त्याला कर्म म्हणतात. आणि ते कर्माचे फळ भोगावं लागतील. आता कसं नीट होईल महाराज? असो परी असो होणार ते झाले आमचे सेवेची चित्त रंगले ते पुण्याशी हीच इतुके वारंवार लाधलो की. महाराज पूर्वीचं प्रारब्ध कर्म आहे, सध्या चालू आहे ते क्रियामान आहे आणि जे महाग पडते फळ न देता महाग पडते त्याला संचित म्हणतात. आणि ह्या जन्मामध्ये जर त्या कर्मानं साचलेलं नाही फळ दिलं, पुढच्या जन्मात भोगायचं आलं तर त्याला प्रारब्ध म्हणतात. आमचं प्रारब्ध आहे महाराज, आता कसं काय होणार? असं ते ब्राह्मण रेवनाथाला म्हणू लागलंय. ऐशे बोलता विप्रवाणी अंतर झाले तले प्रांजपणी मग सरस्वती विप्र पांचारोनी बोलता झाला महाराजा. रेवनाथाला ब्राह्मणानं सांगितलेलं ऐकलं, सरस्वती नावाचं त्या ब्राह्मणाचं होतं, त्याला बोलून घेतलं रेवनाथाने. मने वच्चा 3 दिवस जतन करी बालका तुस मी स्वयं जाऊन यमा पुरीस साते बाळ आणील की. मुर्द्याला सांभाळ सांगितलं, बालक रूपी लेकराला त्या सांभाळ, मी तुझे 7 मुलं यमपुरीला जातो घेऊन येतो. रेवनाथ म्हणले. मग अमर मंत्र मंत्रुनी आयुभूती चर्चनी बालका प्रती मने विप्रया बाळ शिस्ती येणे नसतार नाही. आणि त्या बाळाच्या कपाळाला मंत्र जपलेला आहे, शरीर नासू नये म्हणून, दुर्गंधी येऊ नये म्हणून. आणि ती मोठे कपाळाला लावले. ब्राह्मणाला सांगितलं, याला त्या सरस्वती ब्राह्मणाला सांगितलं याच्या शरीराला काही होणार नाही, फक्त सांभाळ 3 दिवस. ऐशे सांगून या त्वरित त्वरित निघून तेथून निघता झाला नात व्यानास्त्र या जपून या सनात अतिवेगी चालला. अशा प्रकारे रेवनाथानं सांगितलं, व्यान अस्त्र जपलेलं आहे ना, यमाच्या यमपुरीला निघालेले आहेत रेवनाथ. भवती या अस्त्राचे करिता भ्रमण त्याने हिमालयाचे अंबूल करण शीतल करून या जन व्यर्थ स्थित मिरविले. व्यवस्थित चाललेलं आहे, हिमालयामधून वाट आहे, तिथं बर्फ आहे आणि पुढे गेले की सूर्याची उष्णता आहे, त्याच्यासाठी ही थंड असे बर्फाचे कण निर्माण केले मंत्रानं आणि रेवनाथ यमपुरला चालले. ऐशे शीतल झुलक येतात शिमस पावया पावक निश्चिंत तेने करून या शरीरात बांधन करी अंगाते. ज्या ठिकाणी खूप थंडी आहे तिचा त्रास होणं म्हणून आग्नेची सवय, आग्नेला बरोबर, आणि ज्या ठिकाणी सूर्यकिरण आहे तर त्याच्यासाठी शीतळ असं बर्फाचं गार वारं, अशा साह्यानं रेवनाथ यमपुरीला चालले. तेवी आदिनाथ अस्त्र तेवी आदि नामास्त्र या स्वयं मिळून योगपात्र मिळवूया मुख्य गोत्र
जपून या गिरिनार वेदीला सहज चालितया यमापुरी संचार करी अक्षद वळकाळी तो धर्मराजा पाहुनिया नेत्री आसनाहुनी उठले पुरीमध्ये रेवणनाथ गेले. धर्मराज यमराज हे धर्मराज आहे बरं का. यम म्हणजे असं काही वाईट असा माणूस नाही. हातामध्ये माप आहे, पापा पुण्याचं तराजू आहे. त्यांच्या दरबारामध्ये घेऊन उभे राहिलेले आणि पाप केलेलं धुवून धुवून निर्मळ करून त्याला पुन्हा मनुष्य जन्म हो, यानं नीट वागावं, नीट राहावं, याच्यासाठी यमराजाची खातात. यमानं बघितलं रेवणनाथ आलेले, उठले यमराज आणि समोर गेलेले रेवणनाथाच्या. बसून या पुल्या कानकासनी पोटदश पूजाला मुनी सहज कुरपता नम्र वाणी धर्मराजा राधिला. नावावर धर्मराजाने रेवणनाथाला बसवलेले 16 प्रकारे पूजा केलेली आहे यमराजानं रेवणनाथाची. मने महाराजा योगदश किमार्थ कामी योजिले लक्ष तरी ते वंदुनिया सुबाट पक्ष मज रक्ष दृष्टावी. काय काम होत सांगा, यमराज विचारू लागले रेवणनाथाने. येरू म्हणे या यमपुरी नाता मी सरस्वती विप्राच्या घरी असता तुवा येऊन या तयाचा सुता हरण कैसे केले. लागले महाराज मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी होतो, त्याच्या पोराला घेऊन तुम्ही कस काय आला. जरी जे उडून येते घडले जरी जे घडून येते घडले परी आता मागूत देई वाईजे आणि षटपुत्र या तयाचे कोठे ठेविले तेही आता दे आणून. असू द्या, जे नाही झालंय ते झालंय, ते मुलगा आणून द्या. आणि पहिले 6 मुलं तुम्ही आणले ते कुठे ठेवले ते पण द्या. यमराजाला रेवणनाथ म्हणाले. तरी या बोलाशी या वार्ता तू तर नये जरी घडूत नून मग मम कोपला प्रयागन उतरून देई तुझं लागी. जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर माझा राग आहे भयानक आगीसारखा. विचार करा, यमराजाला त्या ठिकाणी जाऊन दाब द्यायला दाब दडप करायला लागले रेवणनाथ. ऐशे बोलता रेवणनाथ विचार करी तेजोधो सुत मने चांगलं बोलून यात शिवदह्य धरावा. विचार केला यमराजानं, कशाला म्हणले गोड गोड आलेली तुला ढकलून द्यावी. कुणीकडे लावते यमराज रेवणनाथाला का आपल्या स्वाधीन निमित्त करून अधिकार करावा उमा रमन हा सिद्ध येथे तेथे गेल्याने दृष्ट पडेल प्रताप. यमराज हे नौकर भगवान सदाशिवाचे. म्हणजे आपण काय करावं, मालक ते बाबा जातीत. आता एवढा रागात आलाय ना, कळण ह्याला आम्हाला तरी काय माहिती हे कसा आहे माणूस. नाथ पंत असे आहेत की श्वास यम असो की महादेव असो, ह्याला महादेवाकडेच पाठवून देऊ आम्हाला विचार केला. म्हणजे आपलं इथला घालवून टाकू. ऐसा विचार करून या मनाशी बोलता झाला योगी अशी मने महाराजा मम बोलाशी चित्त द्यावे यथार्थ. विचार केला आणि रेवणनाथाला म्हणतो, महाराज मी सांगतोय ते ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका, झोपी काही जाऊ नका. हे महाराजा हरिहर आणि निजते नाभी कुमार हे मुख्य तयाचा कार्यभार सकल कारणे तयाते. महाराजा एक भगवान सदाशिव आणि दुसरे भगवान विष्णू यांचा हे कार्यक्रम आहे. मी त्यांचा नौकर आहे, त्यांना मला सांगावं त्याने आणि मी तसं करावं हे माझं काम आहे असं रेवणनाथाला यमराज म्हणू लागले. जरी म्हणार कैशी रीती तिरिवर्ग त्रिकामा सती शिवशय्या विधी उत्पत्ती रक्षत्मी विष्णूची रक्षशक्ती. तुम्हाला सांगतो कसं हे तयार करायला ब्रह्मदेव, सांभाळायला विष्णू आहे
आणि मारायचं काम महादेवाच आहे. मारण्यासाठी महादेव आहे. हे तिघांनी 3 कामं घेतलेले आहेत. माझं काही नाही बाबा, मी नोकर झाले, मला त्यांनी सांगितलं की करावंच लागतं. तरी यशपदी यातो तमगुण विहारी, आम्ही याची करीतो चाकरी, मारणे तारणे आमुच्या कानी, करी काही एक नशेजी. रागाचा गुण असणारे भगवान सदाशिव आणि त्यांचे आम्ही मेन नोकर आहेत. त्यांच्या डिपार्टमेंट मधले, त्यांच्या ऑफिस मधले कार्यकर्ते